श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये निर्जला एकादशीबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. जास्त वेळ न घालवता सुरू करूया आपल्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअरसुद्धा करा, जेणेकरून त्यांनासुद्धा या निर्जला एकादशीचं महत्त्व माहीत होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये जे निर्जला एकादशीचं सांगणार आहे, तर ही निर्जला एकादशी 25 तारखेला आहे. आणि निर्जला एकादशी म्हणजे काय, त्याआधी आपण जाणून घेऊया. निर्जला एकादशी ही सर्व एकादशींमध्ये श्रेष्ठ मानली जाते. यामुळे 27 एकादशींचं महत्त्व, 27 एकादशींचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं जर या एकादशीचं व्रत आपण केलं. या एकादशीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अन्न तर सोडाच, पण पाण्याचाही त्याग केला जातो. ही एकादशी ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये केली जाते आणि पाण्याचा सुद्धा त्याग करून श्री महाविष्णूंची पूजा या दिवशी केली जाते. सर्व वर्षभरातल्या ज्या 24 एकादशी असतात, त्या एकादशींचे एकत्रित पुण्य या एकादशीच्या दिवशी केले जाते, मिळते आपल्याला. आणि या एकादशीमुळे आपल्या मोक्ष प्राप्तीचा जो मार्ग आहे तो सुकर होतो. आपले जे काही पाप असतात त्यांचा नाश होतो. पितृंचा सुद्धा आशीर्वाद एकादशी केल्यामुळे मिळतो. त्यानंतर घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी येते. महाभारतातील कथेप्रमाणे पांडवांपैकी एक भीमसेन यांना खूप भूक लागत असे, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यांना कधीही ह्या एकादशीचा उपवास करायला जमत नसे, कारण त्यांना खूप भूक लागत असते. भीमसेनाने एकदा व्यासमुनींना विचारले की माझ्याकडून हे दर महिन्याची एकादशीचे व्रत केले जात नाही, तर मला अशी एक एकादशीचे व्रत सांगा की ज्यामुळे मला 24 एकादशींचे पुण्य प्राप्त होईल. त्यावेळी श्री व्यासमुनींनी ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील निर्जला एकादशी या एकादशीचे व्रत तू कर. अन्न पाण्याचा त्याग करून ह्या एकादशीचे जर तू व्रत केलेस, तर ह्या एकादशीमुळे तुला 24 एकादशींचे पुण्य प्राप्त होईल आणि त्यासोबतच श्री भगवान विष्णूंची सुद्धा कृपा प्राप्त होईल. त्याप्रमाणे भीमसेनांनी या एकादशीचे व्रत केले आणि त्यांना 24 एकादशींचे पुण्य प्राप्त झाले. म्हणूनच या एकादशीला भीमसेनी एकादशी असे सुद्धा म्हटले जाते. आता या व्रताची पूजा कशी करावी, तर सकाळी लवकर उठावे, स्नान करावे आणि श्री भगवान विष्णूंची पूजा करावी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा, दानपुण्य करावे आणि त्यासोबतच द्वादशीला याची व्रताची सांगता करावी. आता या व्रत केल्यामुळे काय फायदे आपल्याला होणार आहेत, तर आपली आध्यात्मिक उन्नती होणार आहे. त्यासोबतच पितृकृपासुद्धा आपल्याला मिळणार आहे, मनःशांती मिळणार आहे, घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी येणार आहे. आपल्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य येईल याने आणि आपली सकारात्मक ऊर्जेमध्ये वाढ होईल. तर एवढे सगळे पुण्य आपल्याला मिळणार आहे या एका एकादशीमुळे. तर ही एकादशीचे व्रत नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्री हरिविष्णू असे लिहायला विसरू नका. व्हिडिओ कुठेही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच छोट्या छोट्या माहितीसाठी, अशाच धार्मिक माहितीसाठी, धार्मिक कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.